मित्रांनो, तुम्ही पहिली मुलाखत पाहिली असेल, ती होती कारुंडेकरांच्या चिक्याची. आणि आता आपण पाहणार आहोत स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या दावणीचा सर्जा दादा. त्याने सुद्धा महाराष्ट्र केसरीचा प्रथम क्रमांकाचा गुलाल चिक्याच्या जोडीने पळून घेतलेला आहे. तर आपल्या समवेत तुषारभाऊ घोरपडे. तुषारभाऊ नमस्ते. नमस्ते. तुषारभाऊ, काय सांगाल आजच्या विजयीविषयी? आजचा विजय दादा सरकारच्या दावणीसाठी काय आहे? सर्वप्रथम तर महाराष्ट्रातील मानाचं पारंपरिक संत गाडगे महाराज यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरी कोळेगावचं मैदान, आणि ह्या मैदानात सबंध बैलगाडी मालकाची इच्छा असते की आपला बैल इथे फायनलला राहावा, गुलालात राहावा, आणि ते पण इच्छा आमची होती. आणि आज आमच्या दोन्ही बैलांनी ते आमची इच्छा पूर्ण करून एक नंबर करून दिला. त्याबद्दल मी माझ्या दोन्ही बैलांचं म्हणजे सतत आभारी राहील. बरं, आजच्या गुलालाविषयी काय सांगाल? काल स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचं पुण्यस्मरण संपन्न झालं, काय सांगाल त्याच्याविषयी? सांगण्यासारखं म्हणजे एकच की बैल काल आपणचं 30 तारखेला आपल्या वर्षश्राद्ध पुण्यतिथी झाली. बैल घरी गेलता पण विघरशी आप्पांचं विधी झाल्यानंतर आप्पांच्या फोटोचं दर्शन ही बैल घेऊन आला. आणि ते दर्शन घेऊन आल्यानंतर आप्पांचा आशीर्वाद जे काय असतो ते आज सर्जानं म्हणजे हे करून दाखवला. पळून आलाय म्हणून एवढा ऍक्टिव्ह आहे. कारण गोट्यावरती एकदम शांत. हो, एकदम शांत असतो. हो. आज ही जोडी पळवण्याचा निर्णय कसा घेण्यात आला? ही जोडी माझे मित्र आहेत, राहुल आप्पा गोरे, अक्षय मोरे आणि प्रवीण यादव पुण्याचे गराडी गावचे. मित्रांचं आमचं बोलणं झालं आणि ही जोडी पळवली. त्यात मोलाचा वाटा म्हणजे माझा मित्र राहुल आप्पा गोरे. मी त्याच्याबद्दल एकच म्हणेन की जिसके पास राहुल गोरे है उसकी जीत पक्की है. आजचा महत्त्वाचा प्रश्न ह्या मुलाखतीतला, हा विजय कुणाला समर्पित कराल? हा विजय समर्पित दोन व्यक्तींना करीन की जे आज आपल्यात नाही आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संबंध बैलगाडी क्षेत्रातले सर्वांचे लाडके आमचे स्वर्गीय पंढरीशेठ आप्पा यांना, या दोघांना समर्पित करतो. तुषारभाऊ, हा विजय समर्पित करण्यामागचं कारण काय? दादांना आणि आप्पांना हा विजय तुम्ही समर्पित केलाय काय? ह्या भूतलावर भरपूर लोक होतात, पण हिरा घडतो ते एका ठिकाणीच घडतो. तसे हे दोन व्यक्ती हिरे म्हणून घडून गेले आणि माणसाच्या आयुष्यात जन्माला येऊन देवरूप काय बनायचं असतं ते त्या दोघांनी दाखवून दिलं समाजाला. मित्रांनो, हीच तर शिकवण आहे आप्पांची, आणि ही शिकवणच आप्पांची ही सगळी पिढी पुढे घेऊन जाते. आपणची काही गोष्ट अशी आत्मसात केली की त्याचा कुठेतरी बाबा फायदा होतोय आता बैलगाडी क्षेत्रामध्ये? आप्पांची म्हणजे घेईल तेवढं कमीच आहे. आम्ही 50% घेतलंय तरी आम्हाला यश घवघवीत आहे. आपण जेवढं कोणाला जमणार नाही आणि आम्हाला पण जमणार नाही, आम्हाला 100% खात्री आहे. तरी सुद्धा सांगतो, आप्पांनी कधीही बैलगाडी क्षेत्रात आले, स्वतःबरोबर स्वतःच्या बैलाबरोबर इतर समाजाच्या बैलांच्यावर प्रेम करायला शिकवलं. कधी कोणाला कमी लेखलं नाही, कधी कोणाला तुच्छ लेखलं नाही. मोठा असू बारका असू सर्वांना संघ घेऊन चालले, आणि त्या प्रेमामुळे आज हे सर्व यश बघायला भेटते. कारण की ही तमाम जनता जी आप्पांच्यावरती प्रेम करत्या, त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादानेच हे यश आहे. तुषार दादा, तू वय किती आहे तुझं? आता माझे वय 28 आहे. 28. एवढं कमी वयामध्ये मी कमेंट सेक्शन वाचत असतो, ते बोल तुझ्या मुखातून पाहायला भेटतात प्रेक्षकांना, त्याविषयी काय सांग? म्हणजे एवढं कमी नाही म्हणतो ना, माणूस घडतो संगत असेल तसा. मग आपली संगतच ज्या माणसाला अखंड महाराष्ट्र देव म्हणत होता, आज आप्पा गेले तरी आमचे दादा आहेत, गुरुनाथ दादा, त्यांनी जी शिकवण दिल्या त्या शिकवणीतून बोध घेतच आपण आलेलो आहे आणि आपण घडलेलो आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा मला फायदा होतोय आणि त्या दोघांच्यामुळे आज एवढा महाराष्ट्रात माझा गवगावत होतोय. बघा मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की सर्जा आता गुलाल करून आलाय, पळून आलाय, तो थांबत नाहीये. जास्त वेळ घेण्यात काय अर्थ नाही आहे तुषारभाऊचा. तुषारभाऊ, तुम्ही मुलाखत दिली आणि आज तुम्ही तुमचं मत व्यक्त केलेलं या मुलाखतीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद.